हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला सर्वांना थंबनेल वरून तर नक्कीच समजले असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर हो, मी सुरुवात केलेली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा आता मला जेव्हा वेळ भेटेल मी तेव्हा करणार आहे, नाही तर मी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आजची जी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे तेव्हा करणार. आता जेव्हा वेळ भेटेल म्हणजे तेव्हा करणार, म्हणजे तेव्हा मंगळवार, शुक्रवार किंवा अमावस्या, पौर्णिमा, एकादशी हे असे दिवस असले तर मी त्या दिवशी पूजा करणार आहे. आजची जी पूजा आहे ती मी माझ्या देवघराच्या इथेच मांडणार आहे. जशी मी कालची अर्थात पुण्यतिथीची जी पूजा होती स्वामींच्या पुण्यतिथीची, तर ती सुद्धा मी इथेच मांडली होती. कारण आता हे मी छान एक असं पाठी म्हणजे एक ती फळी आहे ना, तर ते ठेवले. मग तिकडे जरा जरा बरी आहे ती, मोठ्यापैकी आहे, जरा बऱ्यापैकी मोठी आहे ती फळी. तर मला तिथे ते मांडता वगैरे सगळं बरं पडतं. तर म्हणून आज कुंचनची पूजा सुद्धा मी इथेच करणार आहे. कुंचनची पूजेचा सगळ्यांना एक प्रश्न असेलच की ती पूर्ण दिवस मांडून ठेवायची की नाही. कारण जेव्हा मी पूजा करणार होतो ना, त्याच्या आधी मी सगळी याची जी माहिती आहे ती डिटेल काढून घेतली. म्हणजे पूजा किती वेळ ठेवायची असते, काय काय करायचं असतं, काय आहेत हवं नको, हे सगळं मी डिटेल करून घेतलं होतं. अर्थात माहिती याची मी जाणून घेतली होती. आणि मग त्याच्यानंतरच मी म्हटलं की जाऊ आपण ही पूजा नक्की करू धनलक्ष्मी कुंचनची, म्हणजे एक सेवा आपली होईल म्हणून मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतोय. तर पूजेची मांडणी एकदम सिंपल सोपी आहे ती. आता तुम्हाला मी अशीच सांगतो. काय करायचं, एक पाट किंवा एक असं काहीतरी त्याच्यावर तुम्ही मांडणार आहात तिथे, नाही तर तुम्ही देवघरात सुद्धा ही पूजा करू शकता. तिथे पिवळं किंवा भगवं, लाल किंवा पिंक कलरचं असं कुठल्याही देवीचा फेवरेट जो कलर आहे त्या कलरचं वस्त्र घ्यायचं. त्याच्यानंतर थोडेसे तांदळाचं आसन करून धनलक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची, अर्थात महालक्ष्मी मातेची. आता माझ्याकडे जी मूर्ती आहे, आता मी मगाशी तुम्हाला दाखवली, माझ्याकडे धनलक्ष्मी मातेची मूर्ती आहे. कारण तिच्या हातामध्ये पैशाने भरलेला हंडा आहे, धनाने भरलेला हंडा, किंवा असा हातात हंडा असेल किंवा देवी हातातून कॉईन तिचे असे पडत असेल ते एका साईडला जमा होत असतील, तो धनलक्ष्मीची मूर्ती असते, महालक्ष्मीची नाही. महालक्ष्मीची लक्ष्मी नारायणाच्या सोबत अशी असते, ती महालक्ष्मी माता असते. तर मी महालक्ष्मी मातेची छान अशी प्रतिस्थापना करून घेतली आहे. त्याच्यानंतर कुंचन बद्दल आता खूप जणांना प्रश्न पडेल, काय ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर ज्यांना कुंचन घ्यायला जमत नाही तर त्यांनी काय काय करावं, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ते कुंचनची सेवा, म्हणजे ज्यांच्याकडे कुंचन घ्यायला म्हणजे खरंच जमणार नाही, कारण कुंचन खूप कॉस्टली विकले जातात. जी गोष्ट आपल्याला 500च्या अंडर भेटणार, अर्थात 500 रुपयाच्या आत भेटणार आहे, ती आपल्याला 1000 शिवाय कुठेही भेटत नाही. आता माझ्या एरिया कॉलनीमध्ये कारण ही सेवा एवढी प्रचलित नाहीये, तर म्हणून मला तो कुंचनच मिळाला नाही. पण मी एखाद स्टोअर्स मध्ये वगैरे विचारलं होतं, तिथे 1200 रुपये वगैरे सांगण्यात आलं होतं मला. तर म्हणून मी असा एक जो नॉर्मलच तांब्याचा एक मी ग्लास घेतलाय. तर हा ग्लास तुम्हाला 150 रुपयामध्ये तुमच्या याच्यात पूर्ण काम होऊन जाईल. ते पण तुमच्या याच्यावरती आहे, तुम्ही कुठला जाड धातूचा घेताय किंवा कसं घेताय. तर माझा ग्लास पण बरा आहे, बऱ्यापैकी जाड आहे, तसा मी तांब्याचा एक ग्लास घेतला. त्याच्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जेव्हा मी कुंचन नसेल तेव्हा काय करायचं, त्याच्यात कसं ते चित्र करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तसंच ट्राय केलं, पण आज मला थोडा उशीर झाला होता ना पूजेला, म्हणून मी ते केलं नाही. म्हणून मी फक्त लाल रंगाने, अर्थात रंगाने म्हणजे काय तर कुंकवानेच मी ते स्वस्तिक काढलं. माता धनलक्ष्मीची बघा समोरच मी पूजेची मांडणी ठेवली आहे, अर्थात माता लक्ष्मी मी समोरच ठेवली आणि तिला हळदी कुंकू लावून छान असं सजवलं आहे. हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर मग देवीला माळ मी घालू शकत नाही, कारण माळेचा एक काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सांगतो. मूर्ती माझी खूप छोटी आहे, माझ्या अंगठ्या एवढी, ते अंगठ्यापेक्षा पण माझ्या छोटी आहे मूर्ती. तर मग त्याला माळ वगैरे एवढी बसत नाही, कारण साईडनी जी माता लक्ष्मीने 2 कमळ हातात घेतले तर ते मध्ये येतात, म्हणून त्याच्यात माळ पण आतमध्ये जात नाही. आता मी वस्त्र पण ट्राय केलं माता लक्ष्मीवरती, जे मी मुंबई महालक्ष्मीला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथून वस्त्र घेऊन आलो होतो, तेव्हा ते पण मी ट्राय केलं, पण ते पण बसत नव्हतं. मग आता कुंचन बघा ठेवताना त्याच्यावरती ठेवायचं, तर कुंचन आपल्या तांदळावरती ठेवायचा नाहीये, हे नेहमी लक्षात ठेवा. बहुतेक जणांना प्रश्न असेल कुंचन तांदळावरती, तर नाही, कुंचन धनावरती ठेवायचं आहे. असे कॉईन असतात आपले, 5चे घ्या तुम्ही, 10चे घ्या, 1चा घ्या. तर मी 5-5 रुपयाचे 4 असे कॉईन घेतले, तर ते ठेवलेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी कुंचन ठेवलाय. आता मी ते कुंचनच त्याला म्हणेल, कारण तो आता माझ्यासाठी कुंचन आहे. तो माझा जो ग्लास आहे तो माझ्यासाठी आता कुंचन आहे. तर पहिलं काय करायचं, कुंचनमध्ये हळदी कुंकू घालायचं.
थोडेशा अक्षता घालायच्या आणि त्याच्यानंतर ह्यात मी घातले लघु नारळ. लघु नारळामध्ये थोडे छोटे साईजचे नारळ असतात, तर ते आपल्याला नारळ घालायचे. नारळ घातल्याच्या नंतर यामध्ये मी घातलंय त्याच्यावरती पुन्हा हळदी कुंकू व्हायलंय आणि पुन्हा त्याच्यावरती मी ते झाकण्यासाठी आपल्याला तांदूळ घालायचे. म्हणजे एक पद्धतीचा आपल्याला थर लावत जायचा आहे. म्हणजे तुम्हाला समजत असेल मला काय तुम्हाला सांगायचंय. एक पद्धतीचा आपल्याला थर लावायचा आहे. आता मी 5 कमळगठ्ठ्याचे मणी घातले, पुन्हा त्यावर हळदी कुंकू व्हायला पुन्हा अक्षता घालतोय. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण आपला जो कुंचन आहे ना, तो असा पूर्ण छान भरला जातो. अर्थात सगळं धनाने ती गोष्ट भरली जाते. तर वेगवेगळ्या पद्धतीचे असे आहेत. त्यानंतर आता बघा मी या कवड्या वापरल्यात. कवड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जर रंगाच्या मिळाल्या तर तुम्ही त्या सुद्धा वापरू शकता. तर मी पिवळ्याच कवड्या यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हवं त्या तुम्ही ह्याच्यात कवड्यात तुमच्या संख्येनुसार घालू शकता. तुमच्या कुंचनवरती सुद्धा डिपेंड आहे. त्यानंतर मी 5-5 सगळ्या कवड्या वगैरे घातल्या. त्यानंतर आता गोमती चक्र यात खूप महत्वाचं आहे. भगवान विष्णूंचं चिन्ह गोमती चक्र, म्हणून यात गोमती चक्र 5 गोमती चक्र मी घातलेत. मी यात जे सर्व गोष्टी घेतोय त्या 5-5च्या नुसारच घेतोय. सेवा तुम्ही नक्की करा. या सेवेचे खूप चांगले अनुभव येतील तुला, कारण मी खूप अनुभव बघितले आणि त्याच्यानंतर ही कुंचनची सेवा मी करायला म्हणजे एक सेवा करूयात म्हटलं, म्हणून मी सुरुवात केली या सेवेला. त्यानंतर यामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्स वगैरे अपलोड केले, त्यात सगळी रत्न मी घेऊन तुमच्याकडे शॉर्ट अपलोड केले आहे. ती तुम्ही नक्की बघा. ती सगळी मी कुंचन मध्ये घातली आहेत. मग त्याच्यानंतर आता मी हिरव्या बांगड्या घातल्या. काय काय लोक पिवळ्या घालतात, लाल घालतात, तर जसं तुम्हाला अवेलेबल होतील तशा, पण मला हिरव्याच रंगाच्या अवेलेबल झाल्या म्हणून मी हिरव्या घातल्या. त्याच्यानंतर बांगड्यांच्या नंतर मी त्यामध्ये कुंचन मध्ये मी 5 गुंज घातले. त्यानंतर ती 5 गुंज आपल्याला घालायची आहेत. त्यानंतर ती पण मी 5च घेतली, कारण मला जेव्हा मी ऑर्डर केलं होतं ते बऱ्यापैकी आले होते, म्हणून त्यात 5च घातले. त्यानंतर यामध्ये पैसे ठेवायचे, तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने जेवढे तुम्हाला पैसे कुंचन मध्ये ठेवायचे असतील तेवढे तुम्ही ठेवायचे. तर मी त्यात स्वइच्छेने जेवढे मला ठेवायचे तेवढे मी 101 रुपये स्वइच्छेने त्यामध्ये ठेवले. त्याच्यानंतर यामध्ये येतात पंचरत्न. तर ही जी पंचरत्न आहेत ना, ती सगळी पंचरत्न आपल्या सगळी त्यात ठेवायची असतात. तर ती मी पंचरत्न ठेवली. चला आता पूर्ण पूजा तुम्हाला दाखवतो. तर आता जी माझी पूजा होती ती आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे. त्याच्यानंतर मी माता धनलक्ष्मीला अर्थात देवी आईला मी खिरीचा नैवेद्य दाखवणार. तर आज मी केली होती आंब्याची खीर. तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर आता मी थोडा व्हिडिओ फास्ट ठेवलाय, कारण व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जातो, म्हणून मी फास्ट ठेवलाय. तर तुम्हाला मी सांगणार आहे की कशी बनवायची आंब्याची खीर. तर पहिलं काय घ्यायचं, एका पात्रामध्ये आपलं तूप घ्यायचं. त्याच्यावर जे आपल्या शेवया असतील ना, तर छान मस्त भाजून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे. म्हणजे एका वेळेला दोन्ही गोष्टी छान मस्त फ्राय केल्या जातात, आता छान मस्त भाजले जातात आणि तुपातच शक्यता भाजा, एकदम मस्त टेस्ट येते. त्यानंतर बघा यामध्ये आता मी घातलेत आपले ड्रायफ्रुट्स. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आणि ते सुद्धा छान मस्त असं भाजून घ्यायचे. म्हणजे थोडासा कलर चेंज झाला की छान भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर ते मी काढून घेतलं. त्यानंतर अजून थोडंसं 1 चमचा मी अजून तूप घातलंय आणि मग त्याच्यानंतर, कारण तूप थोडंसं कमी होतं म्हणून मी घातलंय, तुमचं जास्त उरलं असेल तर तुमच्यावरती आहे. त्याच्यानंतर आता मी देवींपुरती किंवा आम्हा तिघांना होईल एवढीच खीर करणार. त्यामध्ये मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. कच्चं दूध वापरलंय मी. नंतर ह्याच्यामध्ये ते नीट बॉईल होईल. कच्चं दूध वापरायचं, त्याने खिरीला अजून छान टेस्ट येते. त्यानंतर मी 1 वाटी कच्चं दूध घातलं. त्यानंतर मी आता अजून 2 वाटी यात मी पाणी घालणार आहे, कारण मला थोडीशी अजून थोडी पातळ अशी नाही आवडत खीर, नंतर मी ती आटवतो सुद्धा खीर. त्यानंतर मी यात 2 वाटी पाणी घातलं आणि 1 वाटी दूध घातलं. तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे.
त्याच्यानंतर हा आंब्याचा पल्प, कारण आंब्याचा रस, आमरस सुद्धा म्हणू शकता तर ते आहे. त्यानंतर मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं म्हणून तेवढं सॉफ्ट सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्या कशा असतात, अशा गुठळ्या गुठळ्या राहतात. मग ते नॉर्मल आपण आंबा असा पिंच करून घेतला तर त्याच्या गुठळ्या गुठळ्या राहतात, म्हणून मी ते आंबा नीट हे करून घेतला, त्यातल्या कोळ वगैरे बाजूला काढली आणि मग त्याच्यानंतर छान तो मिक्सरला लावला, म्हणजे तो आमरस सारखं एकदम बारीक असं ब्लेंड झालं. नाहीतर त्याचे प्लेंच असे राहतात अख्खे अख्खे. त्यानंतर मी साखर घातली, साखर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घालायची. त्यानंतर छान साखर घातली, त्याच्यानंतर ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यानंतर हळद तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, पण आज मी सगळं असं ऑरेंज पिवळं असं केलं होतं म्हणून त्यात म्हटलं ह्याच्यात पण हळद घालू. त्यानंतर केसर नव्हतं म्हणून मी हळदीचा वापर करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला इलायची पावडर. त्यात मी इलायची पावडर घातली, की इलायची थोडीशी जास्त घातली तर छान टेस्ट येते, मग मी इलायचीची पावडर घातली. मग त्याच्यानंतर यामध्ये आता मी घालणार आहे, थोडंसं उकळ आली ना छान दणदणीत, त्यानंतर यामध्ये घालायचा आहे मँगोचा पल्प. तर हा जो अर्थात आमरस जो आहे तो आता मी पहिला थोडासा घातला, त्याच्यानंतर तो छान असा मिक्स करून घेतला. त्यानंतर भाजलेली शेवई घालून 5 मिनिटं मस्त उकळून घ्या. तर इथे आता माझी खीर अशी मस्त रेडी झाली आहे. पहिल्यांदाच ट्राय केली आंब्याची खीर, कारण अशी कधी बनवली नव्हती आंब्याची खीर, पहिल्यांदा ट्राय केली. आणि आता देवीला संध्याकाळी आता 6:30 होतील, तर 6:30ला आरती घेईन देवीची, कांचकुंचनची पूजा केली आहे, तर संध्याकाळी आरती घेईन आणि मग त्याच्यानंतरच नैवेद्य दाखवेन. तर छान नैवेद्य तयार आहे. तर ह्याला आता छान असं मी झाकण ठेवतो, म्हणजे नैवेद्य आपला थंड होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर भेटूयात आपण. चला.